नमस्कार, स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. ब्लाऊजचा फ्री शिवण क्लास दिवस 5वा. त्याच्यामध्ये आज मी 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला शिकवणार आहे. तरी आपण आता ते शिकायला सुरुवात करूयात. आज मी शिकवणार आहे ते साधारण 36 छातीपर्यंत 38 छातीपर्यंत तुम्ही त्या मापाप्रमाणे करू शकता. 35 छातीचं आहे हा ब्लाऊज, पण 35, 34, 35, 36, 37, 38 या पाचीलाही टक्सचं किंवा मुंडा, गळा रुंदी हे घातलं ती माप तरी चालेल. चला आपण सुरू करूयात. ब्लाऊजचं माप बघा. उंची 14, छाती 36, कमरघेर 3.5, पुढचा गळा 6.5, मागचा 9.5, बाही लांबी 10, दंडघेर 10. आपण ही घडी घेतली आहे. आता पेपर कटिंग करतोय असं समजूयात. आपण हे पेपर कटिंग करताना जो डायग्राम आखतो तो कसा करायचा, तर मी ही 2 पदरी घडी घेतलेली आहे. घडीची साईड ही माझ्या साईडला आहे, म्हणजे स्वतःच्या साईडला घडीची साईड करा. पूर्ण उंची 14 आहे. तुमची जी काहीही पूर्ण उंची आहे त्यामध्ये 2.5 इंच ॲड करून खालची खूण केली. आता घडीच्या साईडनं गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती एक खूण केली आहे आणि पुढची खूण ही तयार शोल्डरमध्ये अधिक अर्धा करून केलेली आहे बघा. आता आपल्याला इथं मुंडा घालायचा आहे. मुंडा हा कस्टमरचा गळ्यावर अवलंबून असतो. गळा इथं 9.5 इंचाचा आहे, त्यामुळं मी 5.5 इंच मध्ये एक रेष फक्त अधिक करून मुंड्याचं माप घालत आहे. ही जी आडवी लाईन मारतीये ते मुंड्याचं माप आहे. दंड जास्त जराशे जाड आहेत म्हणून 5.5 इंचामध्ये पुढं एक रेष असं माप घेतलंय. आता परत वरती जशा खुणा केल्या तशाच गळा रुंदी 2.5 आणि शोल्डरची 2.25 वरती खूण करून घेतली. इथं तयार शोल्डर हे ब्लाऊजचं 2.25 आहे. बाही जोडताना अर्धा इंच कमी होणार आहे म्हणून मी इथं 2.25 वरती खूण करून घेतलेली आहे. बंद घडी ही माझ्या साईडला आहे, म्हणजे गळा जिथं घातलाय तिथं. आता आपल्याला इथं मुंड्याचं माप, छातीचं माप घालायचं आहे. मुंड्याचं माप छातीचं माप घालायचे. गळा रुंदी ही तुम्ही कायम 2.5च घ्या. 32 छातीच्या आधीचं माप असेल तर 2.25 घ्या किंवा खांद्याला उतार असेल तरी 2.25 घ्या. हे साधारण तुम्ही 38 छातीपर्यंत गळा रुंदी 2.5च घाला. जी काहीही छाती आहे तुमची त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करा. त्याचा चौथा भाग करून 2 इंच ॲड करा. आता इथं छाती 36 आहे ना, तर मी त्याचा चौथा भाग केला तर 9 येतं. 9 मध्ये अधिक 2 इंच मार्जिनसाठी 2 इंच सोडलं म्हणून 11 इंचावरती खूण करून घ्या. जे काहीही तुमच्या ब्लाऊजचं माप असेल तशी इथं खूण करून घ्या. दाखवते मी तुम्हाला. जी काही छाती आहे त्याला 4 भागाकार करायचा. जे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये 2 इंच हे मार्जिनसाठी ॲड करायचं. आणि आता खालची कमरेकडची ही जी खूण आहे ही आपण कशी केली, पूर्ण उंचीमध्ये 2.5 इंच ॲड करून ही जी खाली रेष मारली आहे ना ती मारली आहे ही. मग आता वरती जर मी 11वर खूण केली तर खालचे जे आहे ना तिथं 10.5 वरती खूण करायची, कारण कमरेकडचा भाग हा कायम कमी असतो. तिथं ह्या प्रकारचा एक शेप द्यायचा असतो आपल्याला. आता आपल्याला टक्स घालायचे आहेत. तरीही मी परत दाखवते तुम्हाला. हेच जर गळा 7 इंचाचा असता तर हाच मुंडा मी 6 इंचाचा केला असता. गळा जसा जसा कमी होईल तसा तसा आपला मुंडा हा कमी घ्यायचा असतो. आता इथं पुढचा गळ्याचं माप घातलं मी. पुढचा गळा तुमचा जो काहीही असेल त्याच्यामध्ये पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. अर्धा इंच ॲड करा आणि गळ्याचं माप घालून घ्या. गळा रुंदी 2.5 आहे आणि गळ्याचं माप 6.5 आहे म्हणून मी 7 वरती इथं गळ्याचं माप घालून गोलाकार गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागाला योक पट्ट्या येतात. खालून 4.25 इंचावरती गळ्याच्या साईडनं 4.25 इंचावरती आपण खूण करून घेऊयात. मध्यभागी आल्यावरती आपण 3.25 वर खूण करून घेऊयात. इथं योकपट्टी येते आपली. इथं 3.25 वर लास्टला जिथं कंबर आहे तिथं सुद्धा
ओपन घडीच्या साईडला 3.25 वर खूण करून घेतली. आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडायचे. सुरुवातीचे 2 पॉईंट हे सरळ रेषेत जोडायचे आणि त्यानंतर गोलाकार असा शेप द्यायचा. चॉक धरण्याची पद्धत बघा, शेपपट्टीची गरज पडणार नाही. असा सरळ शेप नाही द्यायचा, किंचित गोलवा द्यायचा. इथं तुम्हाला मी जे शिकवतीये ते समजते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हळूहळू सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं जी काही सरळ लाईन होती त्याच्या आतमध्ये 3 रेषा असा एक पॉईंट करून घ्यायचा तिथं बरोबर, आणि ते वरपर्यंत ती एक लाईन जोडून घ्यायची. इथं आपला जो पुढचा भाग असतो ना त्याला आतल्या साईडनं शेप द्यायचा कायम. मग तो शेप मी देऊन घेते. तर शेप दिल्यानंतर मी तुम्हाला मोजून दाखवते की हे अंतर किती येणार आहे ते. तर साधारण बघाल तर हे अंतर 1 इंच आलेलं आहे. 1 ते पाऊण इंचाचं हे अंतर येतं. 1 इंचाला 1 रेष कमी आहे इथं. आता आपण हा जो शेप आहे मुंड्याचा हा देऊन झालेला आहे. हे अंतरही तुम्हाला दाखवते. बघाल तर साधारण 1.5 इंचाचं 1.25 इंचाचं असं हे येतं. ह्याला तुम्ही जर हे मी चॉक कसा धरतीये हे बघितलंत ना तर हे अंतर कधीही मोजायला लागत नाही. ते आपोआपच परफेक्ट होऊन जातं जर तुम्ही चॉक धरायला नीट शिकलात तर, चॉक अखंड वापरलात तर. ह्याला आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा नसतो. आता आपण टक्स आखून घेऊयात. टक्स आखते कारण मला ते एक माझ्या डोक्यात असते आणि मग मी त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते. आणि मला असं वाटतं तुम्हीही याच पद्धतीनं करावं, म्हणून मी फार मोजमापाच्या ह्याच्यात भानगडीत पडत नाही. परफेक्शनच्या भानगडीत जास्त पडायचं. आता बघा मी या पद्धतीनं टक्स घालते. टक्सची पद्धत माझी अशी असते की इथं असा एक बघा शेप तयार झाला आहे. एक चंद्राकार शेप तयार झाला आहे माझा. ही माझी कटिंगची पद्धत आहे. आता मी टक्स कसे घातले ते मोजून दाखवते तुम्हाला. त्याच्यातल्या ट्रिक सांगते. डायग्राम काही नाही. इथं बघा खालून बघाल तर 2 इंच आहे, वरून बघाल तर 2.5 इंच आहे. वर टक्स येऊन द्यायचा नाही गळ्याकडं, कारण ते ब्लाऊजमधून खराब दिसतं. इथून थोडासा भाग दिसतो बघा आपला पदर इकडं तिकडं कधी झाला की, त्यामुळं इथून 2.5 इंच आणि इथून 2 इंचावरती माझा हा टक्स आहे. समजा हे जर उंची कमी असेल ना तरी सुद्धा हा टक्स इकडं वर नाही जाऊन द्यायचा. इथून वर आता हा मध्य दाखवते तुम्हाला. हे किती आहे साधारण बघा 5 इंच आहे, बरोबर आहे. पावणे 5 इंच आहे. याच्यात 2 इंचावरती मी हा टक्स घातलाय हा, आणि वर सोडताना साधारण 2.25 इंच सोडलंय. म्हणजेच 2 आणि 2.25 वरचं अंतर हे 1.25 इंचानं जास्त आहे. याच्यापेक्षा 1.25 इंचानं वरचं अंतर जास्त आहे. हे अंतर जास्त ठेवायचं, म्हणजे इथं टक्स आला खराब दिसणार ना वरती. आता हे दाखवते. हा टक्स मी बरोबर 4 इंचाला 1 रेष कमीवर घातलेला आहे. 4 इंचाला 1 रेष कमी गळ्याकडनं. 4 इंचाला 1 रेष कमी. हे बघा इथून दाखवते. 4 इंचाला 1 रेष कमी, कारण इथं आपला हा मध्य पॉइंट जो असतो ना ब्रेस्टचा मध्य पॉइंट तो बरोबर इथं येतो. इथला मध्य काढला 2.25 आहे का नाही, 2.25 आहे. तर मध्य कितीवर येणार आपला, साधारण 1.25 इंचावरती वगैरे हा मध्य येतो ना. मग याच लाईनीमध्ये हा पॉइंट मधला घ्यायचा, म्हणजे छाती एकीकडं हा पॉइंट एकीकडं होत नाही. हे घेताना 2.25 इंचावरती घेतलेला आहे. इथं बघाल तर 2 इंचावर आहे, पण इथं बघाल तर 2.25 इंचावर आहे. कारण इथल्या या पट्टीचं अंतर काय आहे, छोटं आहे. इथं अंतर जास्त आहे, इथं कमी आहे. त्यामुळं इथलं हे 0.5 इंचानं 3 रेषा, म्हणजे 2 आणि 3 रेषांनी हे अंतर इथल्यापेक्षा जास्तीचं आहे. आणि हे असा गोलाकार येणे, आणि हे मधलं जे अंतर आहे ना टक्स मधलं ते 1.5 इंचाचं सगळीकडे. आता हे तुम्ही तर बघितलं की मी काहीही
पॉइंट न करता माझं हे मी आधी आखून घेतलंय, पण ते आपोआपच प्रॅक्टिसनं असं झालंय की ते याच्यामधलं आणि याच्यामधलं अंतर 1.5 इंचाचं आहे. आता इथला टक्सचं माप सांगते कसं घातलं मी. ही लाईन कशी आखली तर इथं बघा मध्य तयार झाला याचा. हा इथं आलो की हे जे वरचा भाग आहे ना तिथून मी 4.25 वरती खूण केली आहे. हा वरचा भाग आहे तिथून 4.25 वरती. हे तुम्हाला मी आता सांगतेय का कसं करायचं. आणि इथून 4.25 वर खूण केल्यावर इथून 2.25 वरती खूण केली आहे. आता डायग्राम मध्ये ह्या गोष्टी खूप वेगळ्या येतात, त्याच्याप्रमाणे करायला गेलं तर ब्लाऊज बिघडतो. त्याच्यामुळे मी या छोट्या छोट्या ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ परत बघितलीत, परत कटिंग करताना बघितलीत आणि जर कटिंग केलं तर तुम्हाला नक्कीच जमेल. आणि अजून एक, ह्याला हा जो आपण उतार देतो का नाही तो द्यायचा नाही. कुठल्या शोल्डर जेव्हा असं 2.5-3 येईल का नाही तयार शोल्डर कटिंग मधलं, तेव्हा हा उतार द्यायची गरजच नसते. आता मी कटिंग करते. मागच्या भागाचं कटिंग तुम्हाला दाखवलंय, आता पुढच्या भागाचं कटिंग करून दाखवते. इथं हा आतला शेप कापून घेतलाय आपण. व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कारण ह्या व्हिडिओ कटिंग हे माझं कधीच होऊन पण गेलं असतं, पण हे व्हिडिओ करण्यासाठी आमचा कॅमेरा बघाल तर असा वर आहे बघा, वर आहे. मी जे काही दाखवते ना ते आपल्याला दिसत पण नसते. खूप अवघड असतात या व्हिडिओ बनवायला. तरी एक लाईक कमेंट बॉक्समध्ये ताई आवडलं किंवा ताई हे कळलं नाही हे असं लिहा तुम्ही, म्हणजे आम्हाला पण कळतं पुढच्या व्हिडिओमध्ये की आपले बघतायत का नाही व्हिडिओ, का आपला नुसताच आपण टाइमपास करतोय. आता हा गळा मी कापून घेतला. आता ही बंद घडी आहे ती आपल्याला कापायची आहे, पण त्याच्या आधी हे जे टक्स आहेत ना इथं असे छोटे छोटे मी सगळीकडं छटके मारून घेतले. का मारून घेतले, कारण आपल्याला ना आता इकडच्या साईडला सेम जसेच्या तसे ते टक्स मारायचे, म्हणून मी हे जे 4 टक्स आहेत इथं सगळीकडं आता कात्रीनं, टोकदार कात्रीचं जे टोक असतं त्यानं असं करून घ्यायचं. म्हणजेच काय होतं, आपलं काम वाचतं. आता हे जे टक्स आहेत हे उठले बघा, इकडं हे पॉइंट उठतात आपण जे कात्रीनं करून घेतो ना त्याच्यामुळं. हे तुम्ही स्केल न करत जावा, सगळं हात बसल्यावरती चालून जातं इकडं तिकडं. आणि आता हा टक्स जो आहे हा साधारण 1.25 इंचाचा करायचा. 1.25 इंच करा, 1 इंच करा, इकडं तिकडं चालून जातं, ह्याचं काही एवढं नाही. तर बघा मी 1.25 इंचाचे टक्स हे केलेले आहेत. 1.25 इंचाचा केला मी हा टक्स. हा टक्स आहे ना हा फक्त 1.25 इंचाचाच करायचा. बाकीचे सगळे, आता हा टक्स अगदी बघा असा 1.25 इंचाचा. हे सगळं बारीक सारीक दाखवताना व्हिडिओ मोठी होती, तरी व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर मेहनत केल्याचं काहीच नाही असं होऊन जातं. आणि हा जो टक्स आहे ना मुंड्यातला हा अगदी नावाला घ्यायचा, नावाला अगदी 1.25 इंचाला पण कमी घ्यायचा हा टक्स. हे असे सेम टक्स ज्या मेजरमेंटमध्ये इकडं केलंय त्याच मेजरमेंटमध्ये इकडंही आखून घ्यायचे, म्हणजेच काय होतं सगळं परफेक्ट येतं. चला तर मग आजचा हे बघा, आता ह्या योगपट्ट्या पण आपल्या ह्याच्यातच तयार झाल्या. आता ही बंद घडी आहे ही आपण कापून घेऊयात. चला आज मी 4 टक्सचा 36, साधारण मी 34, 35, 36, 37, 38 ही 4 मापं कव्हर होतील अशी ही व्हिडिओ बनवली आहे. पुढचा आणि मागचा भाग कटिंग करून दाखवलाय. व्हिडिओ आवडली का नक्की सांगा. चलो बाय.